नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण कपाशीच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जास्त समस्या आता आपल्या कपाशी पिकामध्ये दिसून येत आहे। समस्या अशी दिसून येत आहे की अशा प्रकारे झाडांचे लालसर पान होऊन आणि त्यावरती थ्रिप्सचा अटॅक आणि शेंडा असा थोडा आकडेल दिसत आहे आपल्याला। तर त्यावरती आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन तयार करून आपल्याला एक फवारणी आणि त्यानंतर वॉटर सोल्युबल खत एक आणि त्यानंतर परत वॉटर सोल्युबल खत झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये दाणेदार खत कसे देता येईल आणि आपल्या कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त फुलसंख्या आणि फुलांची कैरीमध्ये रूपांतर कशी करता येईल आणि पात्यांची संख्या कशी वाढवता येईल, तर हे तर आपण एक थोड्याच व्हिडिओमध्ये बघून घेऊ। तर आपल्याला पहिले कीटनाशक म्हणजे फवारणी करून घ्यायची आहे, चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्यायची, जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये कुठलेही रस शोषक किडी राहणार नाही। कारण की रस शोषक किडी कापूस पिकावरती जास्त प्रमाणात आल्याने कापूस पिकाची जे आपले हे पानं दिसतात हे वरती होऊन जातात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यावरती थ्रिप्स दिसत आहे। तर अशा प्रकारे थ्रिप्स भरपूर प्रमाणात सध्याच्या घडीला ढगाळ वातावरण चालू असल्याकारणाने आणि थोड्या प्रमाणात पाणी चालू असल्याकारणाने रस शोषक किडी आपल्या कापूस पिकावरती जास्त प्रमाणात वाढून दिसत आहे। तर त्यावरती आपल्याला रॉनफेन हे कीटनाशक असून ते आपल्याला एक फवारणी करून घ्यायची आहे। त्यानंतर जर आपल्याला दुसरं घ्यायचं असेल तर पोलिस आणि प्रोपेक्स सुपर त्यामध्ये आपण मिक्स करू शकतो। त्यानंतर पहिले आपल्याला रॉनफेन ते पण घेतलं चालतं, त्यानंतर ते नाही घ्यायचं तर पुन्हा पोलिस आणि प्रोफेक्स सुपर पण घेऊ शकतो। त्यानंतर अशा भरपूर कंपन्यांचे आपल्याला प्रोडक्ट आहे। तर तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीनं मारत असाल त्या पद्धतीनं मारू शकता थ्रिप्स आणि याच्यावरती, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जास्तीचा रोग शोषक किडी आल्या कारणाने आपल्या पात्यांची संख्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे होऊ शकते। यावरती किडींचा प्रादुर्भाव होऊन आणि त्यामध्ये अळीचा डंक मारून बोंडाळी जशी त्या ठिकाणी डंक मारून ही कैरी आता पूर्ण खराब झाली। तर अशा प्रकारे होत जर असेल तर तुम्हाला मी हे 2-3 फवारण्या सांगितल्या, हे अशा प्रकारे फवारणी करून घेतली अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या कापूस पिकामध्ये कैऱ्यांची संख्या चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे। आणि कैऱ्यांची जे आपल्याला सध्याच्या घडीला जर अशा प्रकारे जर कैरी दिसत असेल तर ही कैरी आपल्याला जाड कशा प्रकारे करता येईल आणि त्यातून आपल्याला एक चांगल्या प्रकारे बोंडाची साईज अतिशय जाड कशी करता येईल, तर त्यासाठी वॉटर सोल्युबल खत आपल्याला 13-0-45 घ्यायचं आहे। 1 एकराच्या क्षेत्रासाठी एक 6 ते 7 किलो घ्यायचं आहे। आणि जर दाणेदार खत आपल्याला जर टाकून घ्यायचं असेल तर दाणेदार खत जसं की 9-24 सारखे झाले, 10-26 सारखे झाले आणि 8-21-21 सारखे झाले, यातून आपण कोणतेही एक ग्रेड घेऊ शकतो। तर एकराला आपल्याला 2 बॅग टाकून घ्यायचे आहे आणि त्यासोबत आपल्याला मिक्स मॅक्रोन्यूट्रॉन वापरायचं आहे। तर फवारणीमध्ये तुम्हाला सांगितलंच मी रॉनफेन कंपनीचं ते पण घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये कीटनाशक पण वापरू शकतो, आपण मॅक्रोन्यूट्रॉन पण वापरू शकतो। कारण की आपल्या पिकामध्ये थोडा पिवळासरपणा दिसत आहे, तर हा थोड्या प्रमाणात कमी होऊन आणि आपल्या पात्यांची संख्या भरपूर वाढू शकते। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्या झाडाला आता सध्याच्या घडीला म्हटलं तर एक 100 ते 110 कैरी आपल्या झाडाला फिक्स झाली सध्याच्या स्टेजला। 110 ते 120 दिवसाचा आपल्या कापूस पिकाचा प्लॉट आहे। तर अशा प्रकारे आपलं नियोजन तयार करून आपल्या कुठल्याही गोष्टीचं समस्या न येता कारणाने पाती तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपली कुठलीही पाती पडली नाही। तर रस शोषक किडी जर जास्त प्रमाणात वाढले तर पाती 100% आपल्या कापूस पिकामध्ये होणार। तर अशा प्रकारे नियोजन करून घेतले तर 100% आपल्या कापूस पिकामध्ये उत्पन्नाची वाढ होणार। आणि त्यासाठी जर अशा प्रकारे जर आपल्या कापूस पिकामध्ये थोडा एक लालसरपणा आणि थोडा पिवळापणा जर आपल्या कापूस पिकामध्ये जर दिसत असेल, त्यासाठी
एक 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण कापूस क्वालिटीवर आणि काळोखी येऊन जाईल। त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट एक 7 ते 8 किलो वापरायचं आहे एका एकराच्या क्षेत्रासाठी कापूस पिकामध्ये। मॅग्नेशियम सल्फेट हे एक अँटीबायोटिक म्हणून काम करत असतं झाडामध्ये। जसं की आपण जर दवाखान्यामध्ये गेल्याच्यानंतर डॉक्टर आपल्याला भरपूरशा गोळ्या आणि बाटल्या दिल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड म्हणून अँटीबायोटिक देत असतात, तर तशाच प्रकारे एक झाडामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट देऊन द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या झाडामध्ये क्लोरोफिल जास्त राहील आणि जास्त टाईम राहील। क्लोरोफिल म्हणजे काळेपणा जर वाढला तर आपल्या कापूस पिकामध्ये कैरी आणि कैरीची जाडपणा, मॅग्नेशियमचं तेच काम असतं की कैरी जाडपणा आणि पातीची गळ न होता पात्यांची हे जे तुम्हाला दिसतं थोडं पिवळसरपणा, तर हे तुम्हाला बिलकुल दिसणार नाही। तर आपण आता सोडून घेणारच आहे लगेच मॅग्नेशियम सल्फेट आणि फवारणी। हे पूर्ण नियोजन आता सध्याच्या घडीला आपल्याला करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण इथपर्यंत एक कपाशीचा प्लॉट डेव्हलप केल्याच्यानंतर आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटेल, 100% भेटेल। तर अशा प्रकारे नियोजन जर तयार केले आपण 100% आपल्या कापूस पिकामध्ये फायदा होणार। तर तुम्ही बघू शकता। तर मॅग्नेशियम सल्फेट हे एक अँटीबायोटिक म्हणून काम करत असते। तुम्हाला सांगतच असतो मी की अँटीबायोटिक म्हणजे जर मॅग्नेशियम सल्फेट सोडल्याने आपल्या जे झाडाची जे तुम्हाला लालसरपणा दिसत आहे थोड्या प्रमाणात, कारण की आता एक पाणी चालू असल्या कारणाने आणि त्यामध्ये थ्रिप्स अटॅक वाढल्या कारणाने आपल्या कापूस पिकामधले जे क्लोरोफिल ते थोडं कमी झाल्या कारणाने त्यामधून आपल्याला आता लगेचच मॅग्नेशियम सल्फेट, आणि तुम्हाला सांगितलं मी की मॅग्नेशियम सल्फेट सोडल्याच्यानंतर आपल्याला 13-0-45 सोडून घ्यायचं आहे। ते नाही सोडलं तर चालेल। तर आपल्याला पहिले मॅग्नेशियम सल्फेट हे पूर्ण करून घ्यायचं आहे। एक 7 ते 8 किलो आपल्याला कापूस पिकाला सोडून घ्यायचं आहे। 2 डोस जर केले तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट त्यामधून भेटणारच आहे। 2 राऊंड करून घ्यायचे आहे। तर मॅग्नेशियम सल्फेट सोडल्यानं आपल्या खोडाची जी क्वालिटी आहे ती पूर्ण एक हिरवेगार होऊन जाईल, पानांची संख्या हिरवेगार होऊन जाईल, पातींची संख्या हिरवेगार होऊन जाईल आणि बोंडांची साईज पूर्ण प्रकारे वाढून जाईल। तर अशा प्रकारे जर नियोजन केलं 100% आपल्या उत्पन्नामध्ये कापूस पिकामध्ये एक 18 ते 20 क्विंटल सहज आपल्याला निघणार म्हणजे निघणार, काऊन की एक अनुभव असं म्हणून तुम्हाला सांगत आहे। तर अशा प्रकारे जर नियोजन तयार केले 100% आपल्या कापूस पिकामध्ये एक फायदा होणारच। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बोंडअळीचं पण थोड्या प्रमाणात एक प्रादुर्भाव दिसत आहे आपल्याला। त्यामध्ये आपण एक कीटनाशक वापरून घ्यायचं आहे। कीटनाशक तुम्ही कुठलेही वापरू शकता, जसं की डेलिकेट ॲम्प्लिगो, कोराझन किंवा एक प्रोपिक सुपर मुन्सनी। अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये कीटनाशक पण वापरून घ्यायचं आहे। तर यामधले कोणतीही एक फवारणी करून घ्यायची आणि त्यामध्ये कीटनाशकचा वापर करून घ्यायचा आहे आणि परत त्यामध्ये मिक्स मॅक्रोन्यूट्रन मुन्सनी आपल्याला एक मिक्स मॅक्रोन्यूट्रनसुद्धा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला तुम्हाला सांगतच असतो मी। हे बघू शकता तुम्ही या आता शेंड्याचा थोडा अक्सलपणा दिसत आहे आपल्याला। तर हे आता हे फवारणी केल्याच्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण कापूस प्लॉट आपल्याला हा हिरवागार आणि एक सशक्त एक पानं असं टवटवीत खुलेल दिसेल। तर अशा प्रकारे आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी आणि ड्रिचिंग आणि दाणेदार खतं हे कंप्लीट करून टाकायचे, जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये कुठलीही पातीगळ होणार नाही आणि पात्यांची संख्या वाढेल आणि कैरींची जाडपणा त्यातून आपल्याला 4 ते 5 जे आपल्या खालच्या साईडला या साईडला जे कैऱ्या बनेल दिसत आहे आपल्याला। तर या 1 2 3 4 5 याला 100% 5 पकड्या, आणि त्यानंतर जर पुढच्या साईडला जर बघितलं पुन्हा तर या ठिकाणी आपल्याला 4 फाकड्या दिसत आहे। तर असं न होता आपण चांगल्या प्रकारे जर आपल्या कापूस पिकामध्ये जर क्वालिटी आणि एक चांगल्या प्रकारे सशक्त जर झाड ठेवला पुन्हा, तर त्यामधून आपल्या पूर्ण झाडाला 5-5 पकड्या आपल्याला होताना दिसेल। तर अशा प्रकारे जर नियोजन केलं 100% आपल्या उत्पन्नात वाढ होणार। तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला एक फवारणी करून घ्यायची आहे। फवारणी झाल्याच्यानंतर लगेचच आपण मॅग्नेशियम सल्फेट सोडून घेणार आहे आणि लगेचच एक 4 ते 5 दिवसांनी आपल्याला 13-0-45 हे पण सोडून घ्यायचं आहे। त्यानंतर परत 5 दिवसांनी त्यानंतर परत मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे,
जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये कुठलेही समस्या दिसणार नाही आणि आपल्या कापूस पिकामध्ये पूर्ण हिरवेगार प्लॉट दिसेल आणि त्यातून आपल्याला 100% आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडी पानगळ होताना दिसत आहे खालच्या साईडला. तर अशा प्रकारे जर लगेचच आपण यावरती जर त्यामध्ये जे आपल्या कापूस पिकामध्ये जे कमतरता दिसत आहे तर त्यावरती जर काम केलं 100% आपल्या कापूस पिकामध्ये फायदा होणार. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला दिसत असेल तर कुठलीही समस्या दिसणार नाही, पातीगळ होणार नाही, पानगळ होणार नाही आणि कापूस पिकामध्ये हिरवेगारपणा राहिल्याने आपल्या पात्यांची संख्या जास्त वाढू शकते. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.